पंखा चालू होतो त्याला बबलचे बुडवलं का ते बबल येते. बघा आपण एका कुंडीमध्ये बी लावले व दुसऱ्या कुंडीमध्ये पावली लावली. मी दोन्ही कुंड्याला समान पाणी बैला भर घातले. बैलानंतर बीच रूपांतर झाडामध्ये झाले. पावली तशी होती, अगदी तशीच झाली. तर झाडे सजीव आहे म्हणून झाडे क्रिया करत आहे. पावलीची निर्जीव आहे म्हणून तिची क्रियाही होत नाही, तिची वाढ देखील होत. शाबास. सजीव बोलते जीवालचा आली, निर्जीव बोलचा हालचाल न करणार. शाबास, किती छान. कर सुरू. ज्वालामुखी बनवला आहे. ज्वालामुखी डोंगराच्या भागात असतो. डोंगराच्या पोटातून लाव्हा रस कसा बाहेर येतो हे आपल्याला या प्रयोगातून दिसेल. दाखव कसा ज्वालामुखी बाहेर येतो डोंगराच्या पोटातून. बरं. बरोबर, शाबास. हा ज्वालामुखी बाहेर आला. छान छान. मसाले इयत्ता 7वी. मी पवनचक्की बनवला. हिचा उपयोग लाईट निर्मितीसाठी होतो. तर लाईट निर्मितीसाठी होतं. मी तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघ, इकडे भिंगत इकडं, मग याच्यात घरात इकडं ही लाईट लागते. दाखव, लागते का पाहू. छान. मेणबत्ती जळण्यासाठी ग्लासात असलेली हवा वापरली गेली. मग वर चढलं. शाबास. आपलं धान्य उफाळणी यंत्र. अध्यक्षांना सांगा काय आता इथून धान्य टाकलं ना. आणि ते आणि लाईटीवरती पण आहे, गट्टू ओपन करता. वरती जाड थर कापसाचा, त्याच्या जाड थर दगडांचा, त्याच्या खाली वाळू, त्याच्या खाली कोळसा आणि काय कापूस. ते पाणी शुद्ध होतं. गढूळ पाणी टाकलं की ते पाणी शुद्ध होतं. घरगुती शुद्धीकरण यंत्र.